नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलाय. त्याचसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याही सुरक्षेतली वाहनं आता कमी करण्यात आली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार माजी मुख्यमंत्री आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेट प्रूफ गाडी काढण्यात आली येणार आहे. त्याचबरोबर फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही झेड सुरक्षा यापूर्वी काढण्यात आली आहे. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. ठाकरे सरकारनं घेतलेला हा एक महत्त्वाचा निर्णय. महाराष्ट्राचं सरकार सुडाच्या भावनेतून भाजपा नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा, काढून टाकण्याचा दुस्साहस करत आहे. काय कारण आहे सुरक्षा काढण्याच्या पाठीमागे? जबाबदार पोलीस अधिकारी स्वतः सांगतात की ही सुरक्षा काढणं, कमी करणं योग्य नाही. तरी देखील आवाज दाबायचा आहे म्हणून हे महाराष्ट्राचं सरकार हे दुस्साहस करत आहे. कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात? मागील 1 वर्षाच्या कालखंडामध्ये भाजपा नेत्यांनी या सरकारला आलेलं अपयश महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलं. हे सरकार ना शेतकऱ्याला मदत करू शकलं, ना कोरोना कालखंडात ज्यांचा तडफडून मृत्यू झाला त्या कुटुंबांना मदत करू शकलं. कोणाला मदत केली? हे अपयश भाजपा नेते सातत्यानं वर्षभर मांडत राहिले आणि म्हणूनच सूड उगवायचा, आवाज दाबायचा म्हणून हा तुमचा प्रयत्न आहे. पण या महाराष्ट्र सरकारनं लक्षात ठेवावं, भाजपा नेते इथूनही पुढे भविष्यात तुमच्या सरकारचा भ्रष्टाचार, जनतेच्या हिताचे प्रश्न आम्ही मांडत राहू. आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. आपण बघतोय की आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही अशी प्रतिक्रिया आता राम कदम यांनी दिली. अधिक माहिती घेणार आहोत. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघतोय ठाकरे सरकारनं घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आणि आणखीन पुन्हा एकदा यावरून देखील आता राजकारणाला सुरुवात होणार, कारण आरोप प्रत्यारोपांच्या फैरीते झडायला सुरुवात झालेली दिसते. राजकारणाला आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला अगदी सुरुवात झालेली आहे. कारण ही जर यादी पाहिली तर त्यात मुख्यत्वे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे आणि हीच गोष्ट धरून भारतीय जनता पक्षाचे नेते आता राज्य सरकारवर टीका करतात. काही वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की जर एखाद्या नेत्याची सुरक्षा व्यवस्था कमी करायची असेल तर ती 1 लेव्हलने कमी केली जाते आणि हळूहळू काढली जाते. पण या सरकारनं मात्र थेट कुठलीही पूर्वसूचना न देता, कुठलंही कम्युनिकेशन न करता या सगळ्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्थेत कपात केलेली आहे किंवा रद्द केलेली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्यात आलेली आहे. तर सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, माधव भांडारी यांच्यासारख्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था ही रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता सूडबुद्धीने ही कारवाई केली अशी टीका करायला सुरुवात केलेली आहे. पण त्यासोबतच या राज्यातल्या काही मंत्र्यांना नव्यानं सुरक्षा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे राजकीय हेतुपोटी ही कारवाई केली गेली असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत. विशेषतः या सगळ्या कारवाईला किंवा या सगळ्या निर्णयाला राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा विरोध होता अशी देखील चर्चा आहे. आणि त्यांच्यानंतर त्यांनी जेव्हा पदभार सोडला त्याच्यानंतर हा लगेच निर्णय घेण्यात आला अशी देखील चर्चा या निमित्ताने होते. पण पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध विरोधक असा सामना या सुरक्षेच्या निमित्तानं देखील पुन्हा व्हायला लागलेला आहे. निश्चितच. आणि विवेक, एकीकडे हे सगळेच म्हणजे आता ज्याची प्रतिक्रिया आपण आता राम कदम यांची देखील बघितली आणि त्याआधी मुनगंटीवार यांनी देखील म्हटलं होतं की सुरक्षा जरी कमी केलेली असली तरी आमचा आवाज आता काही कमी होणार नाही. त्यामुळे आणखीन आपण म्हणू शकतो दुपटीनं किंवा आणखीन आक्रमकपणे पुन्हा एकदा विरोधक सरकारवर ताशेरे ओढायला सज्ज झालेले दिसत आहेत. हे निश्चितपणे होणार आहे. कारण पुन्हा एक असं म्हणलं की या यादीवर जर नजर फिरवली तर यातली बहुतांश नावं ही भारतीय जनता पक्षाची आहेत. गेल्या सरकारमधले काही मंत्री त्यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली, पण मुख्यत्वे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा परिवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या दाखवली बुलेट प्रूफ कार कमी करणं असेल, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर राजकीय सूडबुद्धीने कारवाई झाली आहे असा भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे
या दोन्ही घटकांमध्ये म्हणजे राज्य सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे। निश्चितच धन्यवाद विवेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय की एकीकडे आपण पडद्यावर नावं बघतोय की कोणकोणत्या नेत्यांची सुरक्षा आता त्याच्यात कपात करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि आताचे विरोधी पक्षनेते, त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, त्याचबरोबर भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार ही नावं तर आहेतच, पण या व्यतिरिक्त देखील प्रसाद लाड यांचा देखील या नावामध्ये समावेश आहे। या सगळ्याच नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे। आशिष शेलार, त्याचबरोबर राम नाईक, नारायण राणे या सगळ्याच भाजपच्या आघाडीच्या आणि ज्येष्ठ नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा ठाकरे सरकारनं घेतलेला हा एक महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की कोरोना संकट असेल किंवा इतरही मुद्द्यांवर सरकारवर तोफ डागणाऱ्या सगळ्याच विरोधी पक्ष नेत्यांची सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे। आणि एकीकडे आपण जेव्हा सुधीर मुनगंटीवारांची काही वेळापूर्वी प्रतिक्रिया बघितली होती, त्यांनी देखील म्हटलं होतं की सुरक्षा जरी काढलेली असली तरी आम्ही आक्रमकपणे मुद्दे मांडतच राहणार आहोत, असं देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। त्यांनी असं म्हटलं होतं की मी एका कामासाठी जेव्हा नागपूरला पोहोचलो होतो तेव्हा मला फक्त गाडीचा ड्रायव्हर दिसला, तेव्हा मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला कळलं की माझी सिक्युरिटी काढण्यात आलेली आहे। त्यांनी अशी देखील प्रतिक्रिया दिली होती की बहुतेकदा ही टप्प्याटप्प्यानं काढली जाते, पण या सरकारनं मात्र ही कपात करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे, असं देखील आता त्यांनी म्हटलंय। आणि एकीकडे सरकारवर सूडबुद्धीने सरकार वागतंय असा आरोप काही वेळापूर्वीच राम कदम यांनी देखील केलेला होता। त्याचबरोबर केशव उपाध्ये यांनी देखील या संदर्भात टीका केलेली आहे। त्यांनी देखील असं म्हटलंय की कोरोनाच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री घरी असल्याची सातत्याने टीका होत होती तेव्हा विरोधी पक्षनेत्यांनी जनतेच्या भावना जाणून घेतलेल्या होत्या, लोकांपर्यंत विरोधी पक्षनेते पोहोचलेत आणि म्हणूनच सूडाच्या भावनेतूनच हे राजकारण आता सुरू आहे, अशी देखील प्रतिक्रिया की केशव उपाध्ये यांनी देखील दिलेली होती। आताच्या क्षणाची काही महत्त्वाची बातमी, ठाकरे सरकारनं घेतलेला हा एक महत्त्वाचा निर्णय, राज ठाकरेंची देखील झेड सिक्युरिटी यामध्ये काढण्यात आलेली आहे। आपण बघतोय की 2 दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक झाली आणि ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये ही मोठी कपात करण्यात आलेली आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात आणि ताफ्यातली बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार। त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे कोत्या मनोवृत्तीचं आणि सूडाचं राजकारण आहे, असं ट्विट काही वेळापूर्वी केशव उपाध्ये यांनी केलं होतं। ते मुख्य प्रवक्ते आहेत भाजपच्या देखील प्रतिक्रिया एकीकडे आपण बघतोय। त्यांनी असं म्हटलंय की हे सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात। कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसलेले असताना सर्वाधिक वेळा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले, त्यांनी जनतेला दिलासा दिला होता आणि कालही भंडारा इथे तेच पोहोचले होते। या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करणं हे निव्वळ सूडबुद्धीचं राजकारण आहे, असा आरोप देखील केला जातोय। आणि यानंतर आपण बघणार आहोत तो गोपीचंद पडळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। मागच्या सरकारमध्ये असताना नक्षलवाद्यांच्या बाबतीमधले घेतलेले निर्णय आणि या निर्णयामुळं गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी देवेंद्र साहेबांची सुरक्षा वाढवलेली होती आणि आता विरोधी पक्षामध्ये आल्यानंतर सुद्धा पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर विभागाचा तोच रिपोर्ट आहे की देवेंद्र साहेबांच्या बरोबर सुरक्षेचं कवच पाहिजे। परंतु आकसबुद्धीनं, कपटनीतीनं या सरकारनं त्यांच्याबरोबरच्या सुरक्षा रक्षक असतील किंवा त्यांची बुलेटप्रूफ गाडी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते असतील यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला। मुळात देवेंद्र साहेबांना सुरक्षेची गरज नाही, कारण त्यांचं काम या महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल, कष्टकरी असेल, बाराबलुतेदार असतील, विद्यार्थी असतील, इथले कर्मचारी असतील त्यांच्या हिताचं आहे। म्हणून त्यांचे प्रचंड आशीर्वाद देवेंद्र साहेबांच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाचंच कवच साहेबांच्या बरोबर आहे, त्यामुळे सुरक्षेची गरज नाही। आम्ही लाखो कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहोत, परंतु महाविकास आघाडी सरकारला त्यांची लोकप्रियता खुपते, त्यांचं काम खुपतंय, त्यांची जी लोकप्रियता वाढते त्यामुळे यांच्या पोटामध्ये दुखतंय। चक्रीवादळ कोकणातला असेल, अतिवृष्टी असेल, विदर्भातला महापूर असेल किंवा कोरोनाचं भयानक संकट असेल, या काळामध्ये सरकार लोकांच्यामध्ये गेलं नाही, लोकांच्यापर्यंत गेलं नाही, त्यांना दिलासा ते देऊ शकलं नाही। परंतु देवेंद्र साहेबांनी लोकांच्यापर्यंत जाऊन त्यांना दिलासा दिला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, त्या अडीअडचणी सरकारपर्यंत पोहोचवल्या। त्यामुळं लोकांची गर्दी आता मातोश्रीवरनं कमी होऊन ही भारतीय जनता पार्टी बरोबर गर्दी वाढायला लागलेली आहे। म्हणून
विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षिततेमध्ये कपात करण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे तो दुर्दैवी, सुडाचं राजकारण करणारा आणि खोट्या मनोवृत्तीचा निर्णय. आपण बघितलं असेल गेले वर्षभर ज्यावेळी मुख्यमंत्री घरात बसलेले होते कोरोनाचा कहर असताना, त्यावेळी देवेंद्रजी व चंद्रकांतदादा पाटील व अन्य नेते हे महाराष्ट्रात फिरून जनतेला दिलासा देत होते. मात्र असं असताना कालही भंडाऱ्याला सर्वप्रथम देवेंद्रजी पोहोचले. मात्र असं असताना केवळ या पद्धतीचं राजकारण करणं हे खोट्या मनोवृत्तीचं आहेच. पण या निमित्ताने मी सांगू इच्छितो की सरकारला की तुम्ही कपात नाही तर पूर्ण सुरक्षा जरी परत घेतली तरीसुद्धा जनतेच्या प्रश्नांवरती जो आवाज उठवण्याचं काम भाजपचे नेते करतायत, माननीय देवेंद्रजी करतायत, माननीय चंद्रकांतदादा पाटील करतायत, ते थांबणार नाही. तुम्ही यंत्रणांचा कितीही गैरवापर केला तरी जनतेच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्याचं आमचं काम हे सुरू राहील. नक्सापोटी आणि सूडबुद्धीपोटी हा निर्णय घेतल्याची टीका आता विरोधी पक्षनेत्यांनी केलेली आहे. आपण बघितली आता केशव उपाध्ये, त्याचबरोबर गोपीचंद पडळकर, राम कदम यांच्या देखील प्रतिक्रिया. आणि यानंतर आपण बघणार आहोत पुढची बातमी आहे लातूर जिल्ह्यातली अहमदपूर तालुक्यामध्ये पोल्ट्री फार्ममधल्या 400 कोंबड्या अचानकपणे दगावल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पशुवैद्यकीय पथकानं पाहणी करून नमुने घेतल्याचं कळतंय. कोंबड्या दगावल्यात त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या केंद्रेवाडी परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आलाय. मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे त्यामुळे अहवाल येईपर्यंत 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आलाय. या केंद्रेवाडी गावामध्ये वाहनांना ये जा करायला मनाई करण्यात आली आहे. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी देखील हे आदेश काढलेत अशी माहिती कळते. नितीन बनसोडेंकडून अधिक माहिती घेऊयात. नितीन, सविस्तर सांगाल काय घडलंय? लातूर जिल्ह्यातली ही घटना आहे. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या गावातील ही घटना आहे आणि ही घटना काल घडलेली आहे. याच्या 350 ते 400 कोंबड्या अचानक आहेत. नेमकं याचं कारण काय, कोणता आजार आहे, कोणता रोग, कारण अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही. मात्र या दरम्यान आरोग्याच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे आणि जोपर्यंत या रोगाचं कारण कळत नाही किंवा हे या कारण कळत नाही तोपर्यंत तिथल्या 10 किलोमीटर मध्ये कोणत्याही वाहनांना ये जा करण्यास आलेला आहे. त्यासोबत यांचा आवाज आपल्यापर्यंत थेट नीट पोहोचू शकत नाही, पण जसं आता ते सांगतायत 400 कोंबड्या अचानक दगावल्यामुळे खळबळ उडालेली आहे आणि पशुवैद्यकीय पथकानं पाहणी केली आहे आणि तिथले नमुने देखील घेतलेले आहेत. केंद्रेवाडी परिसर म्हणजे जिथे ही घटना घडली आहे तिकडे अलर्ट झोन जाहीर करण्यात आलाय. मृत्यूचं कारण जोपर्यंत कळत नाही म्हणजे अर्थात जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत केंद्रेवाडी परिसरापासून 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर आता प्रतिबंधित करण्यात आलाय. आणि आता बातमी आपण बघणार आहोत. लहान मुलं अनेकदा अशा अफलातून गोष्टी करत असतात ज्याच्यामुळे मोठी माणसंही चकित होत असतात. त्या गोष्टींची कल्पनाही करू शकत नाही. त्यांची हिंमत, त्यांचं ध्येय हे कायमच जबरदस्त जाणवत असतं आणि इतकंच नाही तर त्यांच्या आशा आकांक्षा पर्वता इतक्या उंच मानल्या जातात. त्यांच्या याच ध्येयप्राप्तीच्या ध्यासापोटी सॅल्यूट करण्यासाठी त्यांना न्यूज 18 घेऊन येत आहे एक अनोखा शो ज्याचं नाव आहे बायजूस यंग जीनियस. या बायजूस यंग जीनियसमध्ये संपूर्ण देश या मुलांचं कौशल्य त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकणार आहे. लहान मुलांचं वय जरी लहान असलं तरी त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची झेप निश्चितच मोठी आहे. ही मुलं कुठल्याही शहरात, कुठल्याही महानगरात किंवा कुठल्याही भागात असू देत ती आपल्या बुद्धीनं आणि वेगळ्याच त्यांच्या कौशल्यामुळे जगाला चकित करण्यासाठी सज्ज झाली आहेत. हा खास कार्यक्रम आम्ही तुम्हाला 16 जानेवारीपासून दाखवणार आहोतच, पण त्याआधी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत काही खास मुलांबद्दलच्या काही खास रिपोर्ट्स. आज आपण पाहणार आहोत लुधियानाच्या नाम्या जोशीचं कर्तृत्व. 13 वर्षांची लुधियानाची नाम्या जोशी जगातल्या बरेच लोक तिच्याविषयी जाणून आहेत. माइनक्राफ्ट नावाच्या गेमिंग आणि डिझायनिंग प्लॅटफॉर्मची ती मास्टर माइंड आणि तिनं या माइनक्राफ्टवर 50हून अधिक कोर्स डिझाईन केलेत. दर आठवड्याला भारतासह 5 देशातल्या शिक्षकांना ती प्रशिक्षण देते. उम्र को छोड़िए, हुनर को देखिए, जो अब इस बेटी की पहचान बन गई है. जिस उम्र में बच्चे अपनी पढ़ाई को लेकर परेशान रहते हैं, उस उम्र में ये बेटी पहले खुद सीखती है, फिर दूसरे बच्चों को सिखाती है. जब अपनी नॉलेज दूसरों को दे रहे हो उसमें नॉलेज ज़्यादा बढ़ती है आपकी शेयर करने से. तो इसलिए मुझे अच्छा लगता है कि मैं जो सीख रही हूँ मैं दूसरों को शेयर भी कर रही हूँ ताकि वो भी दूसरों को सिखा सके, क्योंकि मैं बिलीव करती हूँ ईच वन कैन टीच 10. 13 साल, वैसे तो ये उम्र गुड्डे गुड़ियों से खेलने की है,
लेकिन ये कंप्यूटर से खेलती है, सॉफ्टवेयर बनाती है, वीडियो बनाती है, उसे YouTube पर डालती है ताकि इसके साथ दूसरे बच्चे भी सीख सकें। मेरा यूट्यूब चैनल भी है जिस पर मैं जो भी सीखती हूँ मैं सारा कुछ बना के अपने यूट्यूब चैनल पर डालती हूँ ताकि लोग उसको देख के कुछ सीख सके। नाम्या 8वीं कक्षा की छात्रा है जो माइनक्राफ्ट के प्लेटफॉर्म पर फंक्शनल मशीन का मॉडल तैयार कर रही है। फिलहाल ये मॉडल अभी 50% तैयार हो चुका है और 1 महीने में इसके पूरा होने की उम्मीद है। जैसे हमें 5 काम करना है और हमें 5 बार कुछ करना पड़ेगा, पर अगर हम एक ही बार में कुछ करें और वो 5 काम हो गए तो वो ईजिली हमारा काम हो जाता है। नाम्या ने माइनक्राफ्ट में मशीन को रूप गोल्डबर्ग का नाम दिया है। इसमें कई टूल स्क्रू, इनक्लाइंड प्लेन, पुली को एक साथ जोड़ दिया है और इसे जोड़कर एक फंक्शनल मशीन का मॉडल तैयार किया गया है जिसके जरिए लकड़ी काटने, खेत में पानी के संरक्षण, पत्थर तोड़ने और पराली का सही इस्तेमाल करना एक साथ आसान हो जाएगा। अब जिनके बच्चे इतने मेधावी हों तो उनका सीना गर्व से चौड़ा होगा ही। एक एशिया बर्लिन समिट में ये बोलने के लिए गई, देन इसको अडोबी एजुकेशन समिट पे उन्होंने एज ए स्पीकर इनवाइट किया था। अभी ब्रेनफील्ड वालों ने इसको बुलाया हुआ है। सर प्राउड फील होता है और उस टाइम पे माइंड में ये भी होता है कि ये बहुत मेहनत करती है। ये अगर हम अपने कंपैरिजन करें अपनी एज के अकॉर्डिंगली तो बहुत ज़्यादा डिफरेंस है। पंजाब के लुधियाना की नाम्या जोशी 5वीं क्लास से ही माइनक्राफ्ट करती आ रही है। पहले वो सिर्फ गेमिंग के लिए इसका इस्तेमाल करती थी, फिर बुक सीरीज और अब मशीन का मॉडल तैयार कर रही है और इसमें उनकी माँ और पिता के साथ दादाजी का भी पूरा सहयोग है। मतलब ये कि आप भी अपने बच्चों के हुनर को पहचानिए, तभी उनकी छोटी आंखों के बड़े सपने साकार होंगे। नाम्यासारखीच अनेक धैर्यवान आणि बुद्धिमान मुलं आपल्या आसपास आहेत, ते आपल्याला माहिती नसतं आणि तेच दाखवून देण्याचा किंवा ते तुमच्यापर्यंत त्यांचं टॅलेंट पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। अशाच या बुद्धिमान आणि धैर्यवान मुलांचा अनोखा शो आणि मान्यवरांना बरोबरची त्यांची जुगलबंदी आपण न्यूज 18 वर पाहू शकणार आहात। 16 जानेवारीपासून बायजूस यंग जिनियस न्यूज 18 मराठीवर आपण हा शो दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि दर रविवारी सकाळी 11:30 वाजता पाहू शकणार आहात। आणि पुन्हा एकदा येऊयात राज्यातल्या बातम्यांकडे। अहमदनगर जिल्ह्यातली बातमी आहे। अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह काल रात्री आलेल्या पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। संगमनेर तालुक्यात अनेक गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। हिवरगाव पठार या गावात शेतीचं किती नुकसान झालंय ह्या दृश्यांमध्ये आपण बघतोय। गहू, हरभरा, कांदा, मका या सगळ्याच पिकांचं नुकसान झालंय। शेतांमध्ये पावसाचं पाणी पसरलंय, शेतकऱ्यांच्या कष्टावर त्यामुळे अक्षरशः पाणी फिरलंय। शेतीच्या परिसरात म्हणजे शेतीचा जो सगळा परिसर आहे त्याच्यासह घरातही शेतकऱ्यांच्या पाणी घुसले। मोठी समस्या त्यामुळे इथल्या नागरिकांना सहन करावी लागते। शिर्डीनंतर जाऊयात धुळ्याला, कारण जिल्ह्यात बेमोसमी पावसानं गव्हासह रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत। जनावरांसाठीचा चाराही आता ओला झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसतोय। धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, पिंपळनेरसह सिंदखेडा तालुक्यातल्या काही भागात अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय। हजारो हेक्टर गहू पीक हातचं गेलंय। हातातोंडाशी आलेल्या रब्बी हंगामाचा घास या अवकाळी पावसानं हिरावून घेतलाय। शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। माझी शेतची वारी सावरते असल्यामुळे माझ्या गव्हाचं जे नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसाचं ते फार म्हणजे 75% नुकसान झालेलं आहे। आणि या हवामान बदलामुळे गहू, मका, हरभरा, ज्वारीसह दादर या सर्व पिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव बोंडअळी किंवा अळीचा किंवा याचा होत आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आता जवळजवळ हे वातावरण किती दिवसापर्यंत राहील हे काही अंदाज सांगता येणार नाही।
सलग 2 दिवस नंदुरबार जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झालाय. शेतकऱ्यांचं इथे देखील अतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास हिरावला गेलाय. शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे. या पावसामुळे गहू मिरचीच्या पिकांचं नुकसान झालंय. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत. 1 लाख खर्च करून सुद्धा ऐन तोंडी आलेला गहू माझा 15 ते 20 दिवसात निघणार होता आणि या अवकाळी पावसाळ्याने सगळं त्याचं उद्ध्वस्त केलं व जमीनदोस्त करून दिलं. त्याच्यातून मला आता उत्पन्न एवढं भेटणार नाही. जे मला अपेक्षित उत्पन्न होतं 2-2.5-3 लाखापर्यंत तेवढं भेटणार नाही. आता माझा खर्च बी निघणार नाही व त्याचे जे नियोजन होतं माझं पुढचं की ज्याच्यावरती आम्ही सगळं प्रपोजल पुढे करतो ते नियोजन पूर्ण माझं कोसकडलं व मला लॉस झाला. त्याच्यामुळे माझं आता पुढचं फार आर्थिकदृष्टी संकटाची आहे. त्याच्यामुळे माझं हे उत्पन्न घटल्यामुळे मी आता पुढे काहीच करू शकत नाही हालचाल. अवकाळी पावसामुळे इथे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपण बघतोय. या व्यतिरिक्त इतरही बातम्या आपण बघणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बातमी बघणार आहोत एका जंगलातली. गुजरातच्या गिर सोमनाथ जंगलात भ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना एक खास दृश्य पाहायला मिळालं. इथे कुत्र्यानं थेट जंगलच्या राजालाच आव्हान दिलं होतं. जंगलात आलेल्या कुत्र्याच्या अंगावर सिंह आधी धावून गेला. पहिल्यांदा बचावात्मक पवित्र्यात असलेला कुत्रा थेट सिंहावरच चाल करून जात होता. कुत्र्याच्या या पवित्र्यानं सिंहही मागे हटला. पुढची बातमी आपण बघणार आहोत भिवंडीतली. भिवंडीमधल्या पटेल नगर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून एका झाडाला मांजामध्ये एक घार अडकल्याची माहिती कळली होती आणि याच परिसरात राहणाऱ्या एका मुलाला ही माहिती कळताच त्यानं अग्निशमन दलाला तिथे बोलावून घेतलं आणि त्यानंतर अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत 1 तासाच्या आत या घारीची सुटका केली आणि तिला जीवनदान दिलं. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.